बोला ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाषणाला उत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर संदर्भात. त्यांनी म्हटलं की जगातील कोणत्याही मोठ्या नेत्याने याच्यामध्ये हस्तक्षेप केला. बघा, नरेंद्र मोदी यांचं कालचं भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तो रुदाली होतं. देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे रुदाली, रडगाण. कळलं का? ते रडगाणं होतं. म्हणजे भाजपचा शब्द आहे रुदाली. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचलित केलेला शब्द आहे हा. त्यांच्या गुरुच्या बाबतीत पक्का बसतोय, रुदाली. रुदाली भाषणे कोणाची झाली का विधिमंडळ पार्लमेंटला? तुम्ही भाषण आहे का राहुल गांधींचं, प्रियांका गांधींचं? राज्यसभेत मल्लिकार्जुन खरग्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती उत्तर आहे का? त्याच्यावरती अजिबात उत्तर नाहीये. कोणत्याही प्रश्नानं, विरोधी पक्षानं विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ना रक्षा मंत्र्यांकडे आहे, ना प्रधानमंत्र्यांकडे आहे आणि ना गृहमंत्र्यांकडे आहे. खोटं बोलतं. 1950 साली सरदार पटेलांचं निधन झालंय आणि हे सरदार पटेलांचे 1960 सालचे आठवण किस्सा सांगतायत मिस्टर गृहमंत्री आपले. 1960 में सरदार पटेल. अरे बाबा, 1950 साली सरदार पटेलांचं निधन झालं. हा इतिहास त्यांचा. त्यांचा इतिहासाशी काय संबंधच नाही. मोदींच्या भाषणानंतर पण ट्रम्पने हे पहा, ट्रम्पचं नाव घेतलं नाही, चीनचं नाव घेतलं नाही. ज्या पाकिस्तानला भारताविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीननं सगळ्यात जास्त सहकार्य आणि मदत केलं, त्यांचं नेटवर्क वापरलं, त्यांचा बेस वापरला, त्यांची शस्त्र वापरली, त्यांची विमानं वापरली, त्या चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले हो. आणि प्रेसिडेंट ट्रम्प मोदी असं म्हणत होते माझ्यावरती कोणाचाही दबाव आला नाही, माझ्या कोणाही चर्चा नाही. काल मोदींचं भाषण संपल्यावरती परत ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं. प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते हातभर तेच मला कळत नाही. हातभर फाटते हा शब्द अंडरलाईन आहे, कापायचा नाही.